भाजपने देशभक्तीचा व्यापार मांडलाय। आता खून आणि क्रिकेट एक साथ कैसे बहेगा हे मोदींनी सांगावं। उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्ला बोल। बाळासाहेबांच्या देशभक्तीवर शंका घेणाऱ्या भाजपने अवकातीत राहावं। पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंची भाजपवर घणाघाती टीका। प्रकाश महाजन यांची मनसेला सोडचिठ्ठी। प्रकाश महाजन यांनी दिला मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा। राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज नाहीत हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? शिंदेंच्या नाराजीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण। एसीबीसी आरक्षणाविरोधातील पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला। 3 प्रवर्गात मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करावं लागणार। नागपुरात मराठा समाजाच्या जीआर विरोधात वडेट्टीवारांच्या उपस्थितीत ओबीसी संघटना आणि वकील महासंघाची बैठक। बैठकीत जीआर विरोधात याचिका तसंच ओबीसी महामोर्चाची ठरणार रणनीती। धाराशिवमधील बंजारा समाजाच्या पवन चव्हाणची गळफास घेत आत्महत्या। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटप्रमाणे आरक्षण मिळावे यासाठी चिठ्ठी लिहून संपवलं जीवन। खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून मुंबई हायकोर्टाचा बीएमसीला संतप्त सवाल। एकाच पावसात रस्त्याची चाळण कशी होते? बीएमसीची कोर्टाकडून खरडपट्टी। इतरही घडामोडी। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जीआरवरनं सरकारवर टीका केली। तसंच मनोज जरांगेंवरही निशाणा साधलाय। सामाजिक मागासलेपण हे जातीवर आलेलं आहे। जरांगेंना आरक्षणाचं काही पडलेलं नाही असंही हाकेंनी म्हटलंय। आता यांची अडचण काय माहिती आहे का? यांची अडचण ह्याला शिक्षण आणि नोकऱ्याचं या जरांगीला काही पडलेलं नाही। त्याला पडलंय गावचा राजकारण। तुम्हाला कळे आता वागानो ह्याला पडलंय अरे गाव आमचे, गावात दहशत आमची आहे, गावातलं पाटील आम्ही आहे। पण यावर्षी झेंड्याची दोरी कोणी वडली तर आमच्या एससी एखाद्या मातेने भगिनीने वडली। झेंड्याची दोरी कोण वरते? ओबीसीचं आरक्षण पडलंय आणि त्या वरच्या आईला धनगराची 2-4 घरं आहे ती आणि तिथनं आलंय आणि झेंड्याची दोरी वरते। दुखणे हे आहे। मग तुम्ही कशासाठी? मग आम्ही तुम्हाला का निवडून दिलं? आणि मुख्यमंत्री महोदय, तुम्ही ज्यांच्या मतासाठी हे आमचं आरक्षण संपवलं ना, तुम्ही भाजपचे मुख्यमंत्री आहात। तुम्ही एक सर्वे करणारी एजन्सी आमच्यासाठी नेमा आणि आमच्या वाड्या वस्त्या तांडे आम्ही ओबीसी बांधवांनी मतदान कुणाला केलं हे एकदा बघा। आम्ही खूप विश्वासाने तुमच्या खांद्यावरती गळा ठेवला आणि केसाने गळा कापायचं काम तुम्ही या ओबीसींचं केलंय। छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे। तुमच्या आरक्षणावर कुणी अतिक्रमण केलंय? आता हा विसरभोळा मंत्री झालाय तर त्यांना तिकडे नेपाळ नागालँडमध्ये सोडायला हवं अशी टीका जरांगेंनी भुजबळांवर केली होती। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी पलटवार केलाय। कोणाला नेपाळला सोडायचं आणि कोणाला नाही हे जरांगे कसं ठरवणार असा टोला वडेट्टीवारांनी जरांगेंना लगावला। त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करणं मनोज जरांगेंनी टाळावं असा सल्लाही त्यांनी दिला। त्याला संस्कृती कळती का? ती इथं नाहीच पाहिजे बघा। तिकडं पाहिजे नागालँड, तिकडं नेपाळ असल्या इकडं पाहिजे। तिकड्याच लोकात शोभत होती। आता त्यात मला लावलाय काळा भांगार, तिकडच्या लोकांतच शोभत होती। तिकडेच पाहिजे जाणार, इकडं काही कामाचं नाही। त्याला संस्कृती कळती का? त्याला गोंधळ म्हणतात का? गोर गरीब मराठ्यांचे ते खेळ आहेत, आपले लेकरं हलग्या वाजवतेत, कुठं लयजेन खेळतात, ही संस्कृती आहे। एक प्रकारे थोडक्यात आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनही केलं आणि मुंबई पण जिवंत करण्याचं काम गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांनी केलं। याला गोंधळ कशाला म्हणजे हेच कळत नाही। याला पिऊन गोंधळ घालाय सवय, ते गोंधळ येणे बघितले असतील। याला हे आपल्या महाराष्ट्रात शोभतच नाही बरं। याला संस्कार संस्कृती काही कळतच नाही। कोणाला नेपाळला सोडायचं आहे, कोणाला हे करायचं आहे, जरांगे कोण ठरवणार? ओबीसी चळवळीमध्ये जो काम करेल त्याला जर परदेशात पाठवायचं असेल तर काय एकट्या जरांगेलाच महाराष्ट्रात राहायचं आहे? त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करणं मनोज जरांगेंनी टाळलं पाहिजे। आपल्या हक्काचं कोणालाही मागायचा अधिकार आहे। जर आम्ही ओबीसी आहोत तर आमच्या समाज बांधवाचं संरक्षण त्यांच्या
न्यायिक आणि संविधानिक होणं आणि यासाठी लढणं, या संदर्भात कोणी वैयक्तिक अशा प्रकारची टीका करणं ते भुजबळ साहेबांनी टाळावं आणि मनोज जरांगेजींनी सुद्धा टाळली पाहिजे. मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर ओबीसी आरक्षण संपेल या चिंतेतून लातूर जिल्ह्याच्या वांगदरी इथल्या 35 वर्ष भरत महादेव कराडने आत्महत्या केली होती. त्यानंतर आता या प्रश्नावरून वांगदरी ग्रामस्थ आता साखळी उपोषण करणार आहेत. हैदराबाद गॅझेट रद्द करावं, बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करावेत यासह इतर मागण्या करत 12 जण साखळी उपोषणाला बसलेले आहेत. आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे आज वांगदरी गावात आल्यानंतर त्यांनी उपोषण स्थळाला भेट देत आपला पाठिंबा दर्शवला आणि या उपोषण स्थळाचा आढावा घेतला. आमचे प्रतिनिधी शशिकांत पाटील यांनी. ओबीसी समाजाचं आरक्षण आता संपणार अशा चिंतेतनं लातूर जिल्ह्याच्या वांगदरी गावातील भरत कराड या 35 वर्षीय व्यक्तीनं नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली होती. आणि त्यानंतर आता गावामध्ये आता साखळी उपोषणाला सुरुवात झालेली आहे. हैदराबाद गॅझेट रद्द करावा, ओबीसी आरक्षणामध्ये कोणाचाही समावेश करू नये, बोगस कुणबी प्रमाणपत्र रद्द करावेत, अशा 6 मागण्या घेऊन ग्रामस्थ या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलेले आहेत. आपल्यासोबत उपोषण करते आहेत. सांगा तुमचं नाव काय आहे आणि काय तुम्ही सरकारला सांगणार आहात या साखळी उपोषणाच्या माध्यमातून? माझं नाव विलास भांगे आहे. मला शासनाला प्रथमतः एकच मान्य आहे की हैदराबाद गॅजेट जी आर जे आहे तो प्रथमतः रद्द करावा. ओबीसी आरक्षण, ओबीसी मधलं आरक्षण जे आहे, ओबीसी मध्ये दुसऱ्या समाजाचा कुठलाच समावेश करू नये. 2 आणि कुणबी प्रमाणपत्र जी द्यायला चालू केलेली आहेत ही बोगस कुणबी प्रमाणपत्र ही पहिल्यांदा शासनाने बंद करावेत. आणि ज्यावेळेस पूर्ण जी आरचा आम्हाला ज्यावेळेस कळेल की ह्या जी आर रद्द झालेला आहे तोपर्यंत आम्ही हे उपोषण करणार. जे आरचा रद्द करण्याची मागणी तर भरत कराडने केलीच होती आणि त्याच्यामुळेच म्हणजे त्यानं आत्महत्या केली. आणि सरकारला माझी विनंती आहे की लवकरात लवकर त्याला आर्थिक मदत मिळावी आणि हा जी आर रद्द करण्यासाठी काय पावलं उचलायचे ते उचलावे. तर एकूणच ग्रामस्थ या साखळी उपोषणाच्या माध्यमातून सरकारला इशारा देऊ इच्छितात की हैदराबाद गॅझेट हा तात्काळ रद्द झाला पाहिजे, बोगस कुणबी प्रमाणपत्र देणं तात्काळ बंद केलं पाहिजे, ओबीसी आरक्षणामध्ये कोणाचाही समावेश करू नये, अशा एकूण 6 मागण्या या आंदोलकांनी या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि या मागण्या जर तात्काळ मान्य नाही झाल्या तर हे साखळी उपोषण आमरण उपोषणामध्ये सुद्धा कन्व्हर्सेशन होऊन जाईल आणि आमरण उपोषणाचा लढा या ठिकाणी ग्रामस्थ देतील असं त्यांनी स्पष्ट केले. कुरडू प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं. मला जे उत्तर द्यायचं होतं ते दिलंय. ट्विट करून भूमिका मांडली असं अजित पवार म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनीही याची दखल घेतल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. एकनाथ शिंदेंच्या नाराजीवरही अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे नाराज नाहीत हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी केला. मला जे उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे. माझ्या दृष्टीनं मी नंतर ट्विट केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलेलं आहे. अजित पवारांनी त्याच्याबद्दल जी काही भूमिका मांडायची ती मांडलेली आहे आणि त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी पण त्याची नोंद घेतलेली आहे. नाही रे बाबा मी स्टॅम्पवर लिहून देऊ का की असं काही नाही झालेलं. मी ज्यावेळेस आम्ही एकत्र बसतो त्यावेळेस कधी मला तसं जाणवलं नाही. मुख्यमंत्री महोदय अतिशय सर्वांना विश्वासात घेऊन काम करतात. त्यांना मोठा अनुभव आहे. प्रशासन ते चांगल्या पद्धतीनं चालवतात. स्वतः एकनाथरावांनी पण मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द आपण त्यांची बघितलेली आहे आणि त्यांचाही प्रश्न तडीस जावेत आणि लोकाभिमुख कारभार व्हावा असा आमच्या तिघांचा प्रयत्न असतो. त्याच्यामुळं आमचं तिघांचं व्यवस्थित चाललेलं आहे.